महाराष्ट्राच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। आप आमदारचा डोक्यात गोळी लागून मृत्यू। ठाकरे गटाशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करू, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार, संजय राऊत यांचं विधान। आणि पालीच्या खंडोबा यात्रेत आज खंडोबा म्हसाळाचा विवाह सोहळा होणार संपन्न। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे दिल्लीतून। अत्यंत खळबळ माजवणारी ही बातमी आहे, कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी एका बाजूला सुरू असतानाच आता आप पक्षाला एक मोठा धक्का बसलाय। पंजाबमधील आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय, अशी बातमी समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी हे बंदूक साफ करताना त्यांच्या डोक्यात गोळी लागण्याने त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचं डोंगर कोसळलं असून सर्वत्र खळबळ उडाली आहे। आणि पुढची एक राजकीय बातमी आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल। उद्धव ठाकरेंशी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आम्ही चर्चा करू आणि सोबत निवडणूक लढवू, तर ते सोबत न आल्यास आम्ही शरद पवारांची साथ घेऊ, असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। त्यांनी आज नाना पटोले यांची भंडारा येथील सुकळी येथे सांत्वनपर भेट घेतली असून याच दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। असं आहे की त्यांना कोणी थांबवायचा विषय नाही। इंडिया आघाडीमध्ये आम्ही आमचा निर्णय, इंडिया आघाडी अजूनही मजबूत आहे। दिल्लीमध्ये काही इंडिया आघाडीला पुढे धक्का नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो। कालचं काही विपर्यास्त पण आमच्या सगळ्या चॅनलनी केलं। मी म्हणालो होतो की नाना भाऊ आणि संजय राऊत आम्ही पण त्यामध्ये होतो। 20 दिवस आम्ही त्या चर्चेमध्ये घालवलं, गुराळ चर्चेतून जागा वाटप केलं। आम्हाला प्लॅनिंग करायला पाहिजे, फिरायला पाहिजे। त्याचा अर्थ त्यामुळे सुद्धा आम्हाला झटका बसला असं मी म्हणालो। त्यावेळेस त्यांनी तुमच्या काही माध्यमाने त्याचं चुकीचं दाखवलं की हे दोनच जबाबदार आहे, अशा प्रकारे ती बातमी पेरलं। मुळात विषय असा आहे की आज असं आहे की संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। खासदार सुप्रिया सुळे या आज बारामती तालुक्याच्या साखर पट्ट्यात शेतकरी संवाद दौऱ्यावर आहेत। सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखान्याने ऊसाची पहिली उचल 2800 रुपये देण्याचं जाहीर केलं। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळे सुप्रिया सुळेंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। सोमेश्वर कारखान्याच्या सभागृहात शेतकरी कारखाना प्रशासन यांच्या सोबत सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी चर्चा केली आहे। या दरम्यान सुप्रिया सुळे या सोमेश्वर साखर कारखान्यावर आल्या असता कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळींनी त्यांची भेट घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे राज्यात सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटात मतप्रवाह असल्याची चर्चा जोरदार सुरू असताना, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात हालचाली देखील सुरू आहेत। यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे। सत्तेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात शरद पवार गटातील मतप्रवाहाबद्दल मला माहिती नाही, मात्र जयंत पाटलांबद्दल एकूण मनाला यातना झाल्याचं मुश्रीफांनी म्हटलंय। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार का, अशा अनेक चर्चांवर भाष्य होताना दिसत होतं। ते पुन्हा भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हणत त्याची कारणं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। फक्त जयंत पाटील साहेबांचं जे मी उद्योगिकपणाला हे आहे त्याबद्दल मला मनाला यातना झाल्या। पण जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष काढून घेण्याबाबत देखील आग्रह झाला, विशेषतः रोहित पवार असतील किंवा रोहित पाटील यांच्याकडे ती जबाबदारी। त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर मला यातना झाल्या म्हणून सांगितलं। मला त्यांचा अंतर्गत राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। वारंवार तुम्ही माझा काही संवाद कोणाची झालेला नाही। काल जे वर्तमानपत्रात 2 दिवसाचं त्यांची जी बैठक होती त्याचं प्रसारमाध्यमांनी दिलं तेवढंच मी ऐकलेलं। पण रोहित पवारांच्या एकूणच राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी तुम्ही नेहमीच बोलत आलेला आहात।
त्याचंच हे होतं म्हणायचं का, ज्या पद्धतीने नाही नाही, मागणी ते समोर ज्या आली? पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजितदादांच्यावर वगैरे टीका करत होते, त्यावेळेला मी त्याला म्हणत होतो की बा अजितदादा पवारांची जागा घेण्याची यांना घाई झालेली आहे. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची पहिली सर्वात मोठी बातमी आहे, राजकीय बातमी आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बसलेल्या मोठ्या फटक्या संदर्भात. कारण महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. यामुळे कारण काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावलाय. यामुळे आगामी महापालिका निवडणुका संदर्भात महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा देखील केली आहे. परळी शहर आणि तालुक्यांमध्ये तब्बल 109 मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आणि या संदर्भात बीड पोलिसांनी न्यूज अनकटला स्पष्टीकरण दिलं असून हे 109 मृतदेह आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवल्याचं त्यांनी सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणांमध्ये खून, हत्या नसून पाण्यात बुडून मृत्यू, सर्पदंश, आत्महत्या यासारख्या गुन्ह्यांची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून झाली आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. प्रसार माध्यमांनी गैरसमज पसरवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलंय. परळी शहर आणि परिसरामध्ये, तालुका परिसरामध्ये 109 मृतदेह आढळल्याची बातमी कालपासून प्रसारित होत आहे. परंतु त्याबाबत काही गैरसमज आहेत. या 109 या हत्या किंवा खून नसून ते सर्व अकस्मात मृत्यू आहेत. अकस्मात मृत्यूमध्ये प्रामुख्याने पाण्यात बुडून मृत्यू, सर्पदंश यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. हे अकस्मात मृत्यू पोलीस कागदपत्रांद्वारे तपासले जातात, त्याची चौकशी केली जाते आणि त्यावर अंतिम अहवाल पाठवला जातो. यामध्ये हत्या किंवा खून असं निश्चितपणे सुरुवातीला सांगता येत नसतं. जेव्हा अकस्मात मृत्यू दाखल होतात त्यामध्ये सखोल चौकशी केली जाते, संबंधितांचे जबाब नोंदवले जातात. सखोल चौकशी अंतीच त्यामध्ये निष्कर्षाप्रत पोलीस प्रशासन हे येते. कोल्हापुरातील हुपरी येथे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांचे बंदोबस्त, अनधिकृत मशिदावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र इथल्या मुस्लिम समाजाचं राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन तीव्र विरोध दर्शवलाय. काही दिवसांपूर्वी येथील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासंदर्भात प्रशासनाने मदरशाला नोटीस देखील बजावली होती, परंतु याबाबत समाधानकारक उत्तर न आल्याने मशिदावर कारवाई करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर हुपरी शहरात हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या 7 पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण सोडीत झाले. या आरक्षणासंदर्भात या आरक्षण सोडीत लाखनी पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जाती महिलेकरिता आरक्षणात निघाले. या भंडारा आणि तुमसर या 2 ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असणारे, लाखांदूर, साकोली आणि मोहाडी येथे सर्वसाधारण प्रवर्ग तर पवनी यांच्यात समितीचे पद अनुसूचित जातीसाठी करिता राखीव करण्यात आले. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि विश्रांतीनंतरची सर्वात पहिली बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भात. अव्वाचा सव्वा खर्च करूनही बाजारात वांग्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये वांग उत्पादक शेतकरी हतबल झालेत. वांगे प्रति कॅरेट 100 किलो जात असून त्यामध्ये मजुरी आणि लागवडीचा सुद्धा खर्च निघत नसल्याने सिल्लोडच्या जळकीमधील शेतकऱ्यांनी वांगे थेट रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त केलाय. बालाजी प्रभू बदर, राहणार जळकी वसई, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. वांग्याला भाव नसल्यामुळे आम्ही पूर्ण वांगे फेकतोय. न्यायला बाजारपेठेत न्यायलाही परवडत नाही. 100 रुपयांनी अवघे 3 कॅरेट 100 रुपये द्यायला आम्हाला जमत नाही. पेट्रोलचा पण खर्च निघत नाही आमचा. त्याच्यामुळं आम्हाला तोडून मजुरी 200 रुपये मजुरी लेडीजची, 3 बायाचे 600 म्हटलं आम्हाला परवडत नाही म्हणून तोडून पूर्ण फेकायचे. समोर आला भाव तर बघू. जालनाच्या महानुभव पंथाचं 3 दिवसीय महाचिंतनी शिबिर आयोजित करण्यात आले. या महाचिंतनी शिबिराचा आज राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. मनात असेल तर नक्की यश येतं, त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची असेल तर मनाने करा, असं आवाहन बागडे यांनी प्रसार माध्यमांना दिलंय. चक्रधर स्वामींनी अंधश्रद्धा नाहीशी व्हावी यासाठी प्रयत्न केला, असं गौरवोद्गार बागडे यांनी यावेळी सांगितलंय. महानुभाव पंथांचे महंत श्री बाबुळगावकर शास्त्रीजी यांच्या प्रयत्नाने गेली 27 वर्ष महाचिंतनीचा कार्यक्रम ते करतात. आणि ही महाचिंतनी म्हणजे महानुभाव पंथांचे जे आचार्य आहेत, त्यांचे उपासक आहेत, ते सगळे एकत्र येतात. महानुभाव पंथाचा आचार विचार आणि सर्व मानवाच्या दृष्टीने त्यांचा जो काही मनापासून मानव धर्म पाळायचा त्यांचा विचार आहे तो सांगतात. आणि त्याला आता राज्यातूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात. आज त्यांचा 3रा दिवस होता आणि त्या 3ऱ्या दिवशी आज समारोप होता.
या कार्यक्रमाला मी आलोय. जालना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर शनिवारी आता तक्रार निवारण दिवस आयोजित केला जाणार आहे. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी याबाबतचा आदेश जारी केले असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी पोलीस स्टेशनवर शनिवारी सकाळी 11 ते दुपारी या वेळेत तक्रार निवारण दिवस आयोजित केला जाईल असं कळवण्यात आलंय. आणि बातमीपत्राच्या अखेरीस बातमी आहे पालीची. येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबरे उधळणीत कराड तालुक्यातील प्रसिद्ध अशा पालीच्या खंडोबा यात्रेस सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या पालीच्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस असून आज खंडोबा मळसा विवाह सोहळा देखील पार पडलाय. पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ देखील घातला गेला. खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी मानकऱ्यांसोबत नदी पलीकडे असणाऱ्या पाली गावात राधामधून जातो अशी परंपरा असून मानकऱ्यांनी देवाचा मुखवटा बांधून देवाला विवाहस्थळी नेलं. यावेळी भाविकांनी रथावर भंडारा खोबऱ्याची उधळण देखील केली आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.